शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी. टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम. 1 वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध. किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. टिटवाळ्यात वीज प्रश्नावर जनआक्रोश उसळला. एका दिवसात 700 नागरिकांचा पाठिंबा. रितेश कांबळे यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा. टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून केवळ एका दिवसात 700हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. जनहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडापूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर सुरू असलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात जोरदार चर्चा आहे. वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी जास्त दाबाचा पुरवठा आणि वाढत्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हजारो ग्राहकांकडून नियमित महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ वीज पुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जनभावनांचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. आज नाही तर कधीच नाही या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी येत असून आपल्या हक्कासाठी आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहे. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत तर संघटित लोकशक्तीच प्रशासनाला जागी करू शकते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आणखी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. टिटवाळ्यातील या आंदोलनाने आता व्यापक जनसमर्थन मिळवण्यास सुरुवात केली असून प्रशासन याची कितपत दखल घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. गेले अनेक महिने मांडा टिटवाळ्यामध्ये वीज खंडित होत आहे. तर अशा प्रकारे निवेदन दिलेलं आहे महावितरणला. तर त्यांना मी 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. तर यापुढे जर त्यांनी मागणी आमची पूर्ण केली नाही, म्हणजे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर टिटवाळ्यामध्ये बसवण्यात यावे, जर त्यांनी मागणी पूर्ण केली नाही तर आंदोलन आम्ही छेडणार. आतापर्यंत 750हून अधिक सह्या झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणांचा पाठिंबा आहे लोकांचा. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? तुम्ही जी सुरुवात केली आहे ती अत्यंत छानपणे केलेली आहे. सर्वांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्याने आपल्या टिटवाळ्याचं कल्याण होईल. अशी मोहीम प्रत्येक जागृत आणि सदस्यांनी केली पाहिजे. सही मोहीम राबवत आहे, तुम्हाला काय वाटतं? देखिए, आपको जो कहते हैं मतलब टिटवाला की तो लाइट की समस्या बहुत है. बहुत लोगों ने ट्राई किया और कुछ भी दौड़ा. मेरे पास खुद का घर था, वहाँ पे मैंने करीबन आप प्लस में जैसे तो लाख रुपये का बिल भरने के बाद आज वो बिल पड़ा है मेरे पास में. लास्ट बिल आया था 80,000 रुपये का. उसका रिलेशन आज तक नहीं हुआ. हिंदी में मैंने घर प्रॉपर्टी सेल कर दिया. अब रेंट पे रहता हूँ. लास्ट में मेरे को बिल आया था 1100 रुपये मैंने भरा. मेरा यूज क्या है, घर में आके हर कोई विजिट कर सकता है. 3 फैन मिलेगा, 2 लाइट मिलेगा, एक टीवी मिलेगी जो बंद है और एक फ्रिज मिलेगा. तो आपने कंप्लेंट किया था? कंप्लेंट नहीं, अब बिल लेके मेरा कल लड़का गया था तो कल वहाँ पे हुआ नहीं. कल जाऊंगा तो मेरे को यही पता करना कि 1800 रुपये अगर बिल आ रहा है तो मेरी सैलरी क्या है मुंबई में, मैं कैसे दूंगा? 1800 रुपये 3000 रुपये बिल आएगा तो कैसे चलेगा? सोसाइटी है उसका मेंटेनेंस अलग दे रहा हूँ मैं, प्लस मेरी लाइट बिल तो कुछ नहीं होगी, फिर भी 1800